येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार हार्दिक स्वागत करत आहे. आभार उपकार मानतो प्रत्येक आठवडी तुम्ही निर्णय घेता ह्या ठिकाणी येण्याचा. मला माहित आहे की सैतानाने तुमच्या आयुष्यामध्ये खूप कार्य केलं असणार आहे. या ठिकाणी जायची गरज नाही. नाहीतर ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. किंवा एक आठवडी गेलो नाही, 2 आठवडी गेलो तर काय बिघडत नाही. आपण 1 महिन्यानंतर जाऊ किंवा 15 दिवसांनी जाऊ. पण तरी देखील तुम्ही ह्या ठिकाणी निर्णय घेऊन येता. देव तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये आशीर्वाद देव. आणि जे तुम्ही शिकत आहात, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, ज्या गोष्टी तुम्ही शिकत आहात आत्ता तुम्हाला वाटतील की महत्वाच्या नाहीत, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणाल की देवानं आम्हाला ते शिकवल्या गोष्टी किती महत्वाच्या होत्या. कारण की येणाऱ्या काळामध्ये जे त्रास संकट आतापर्यंत लोकांवरती आले ते आपल्या सगळ्यांवरती एका वेळेस येणार आहेत. परत सांगतो, जे आदामापासून त्रास संकट लोकांवरती आले, प्रत्येक सत्य जे सैतानानं हाणून पाडायचा प्रयत्न केला, ते प्रयत्न सैतान शेवटच्या काळामध्ये परत एकदा करणार आहे. म्हणून जे सत्य नोहाच्या काळामध्ये नोहाला माहित पाहिजे होतं, ते सत्य आपल्याला ह्या काळामध्ये माहित पाहिजे. जे सत्य आदाम हवेला एदन बागेमध्ये माहित पाहिजे होतं, ते सत्य आपल्याला आज माहित पाहिजे. म्हणून आपल्याला आज कोणती मुभा नाही. आदम हवा ते म्हणू शकले असते की आमच्याकडे देवाचं वचनच नाही, पण आपल्याकडे तसं नाही. जेवढं सगळं वचन सार्वकालिक जीवनासाठी गरजेचं आहे, तेवढं सगळं सत्य देवानं आपल्यासमोर उघड केलेलं. म्हणून आपली जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काय प्रश्न आपल्याला विचारले जातील, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची आपली तयारी पाहिजे. म्हणून एवढा सखोल अभ्यास चाललाय. मी ज्यावेळेस हा अभ्यासक्रम शिकलो त्यावेळेस मला आठवतं की 17 तास, एक तास दररोज, असे 17 दिवस आम्ही शिकत होतो. 17 ते 18 दिवस. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक गोष्ट जी आहे ती फार महत्वाची. आपण विवाह म्हणजे फक्त विवाहाविषयी शिकत नाही, पवित्र स्थानाद्वारे विवाह म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण शिकत आहोत. तर पुढे वाटचाल करूया. आपण गुडघे टेकू, प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देव, ज्या ज्या वेळेस आम्ही लीन नम्र अंतकरणाने तुमच्याकडे विनंती करतो, त्या त्यावेळेस तुम्ही कधीही आम्हाला दूर लोटलेलं नाही. प्रत्येक वेळेस तुमचं अंतकरण, तुमचे कान आमच्या प्रार्थनेसाठी आतुर असतात. जेवढी आम्ही प्रार्थनेमध्ये आतुरता बाळगत नाही, तेवढी आतुरता तुम्ही तुमचं उत्तर देण्यामध्ये बाळगता. आमच्यामध्ये पात्रता नाही, पात्रता येशू ख्रिस्तामध्ये आहे. ती पात्रता घेऊनच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. जसे आहोत तसे आलेलो आहोत. आम्ही ज्ञानाने उन्यास आहोत. विनंती करत आहोत की पवित्र आत्म्याने आम्हाला ज्ञानामध्ये परिपूर्ण करावं. फक्त सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी नाही, तर त्यानुसार चालण्यासाठी इच्छाशक्ती देखील पुरवावी. खूप लोक आज ह्या आमच्या परिवारामध्ये येऊ शकले नाहीत वेगवेगळ्या कारणास्तव. येणाऱ्या काळामध्ये त्यांना देखील संधी द्या. आणि विनंती करत आहोत की जे सत्य आम्ही शिकत आहोत ते पूर्ण अंतःकरणाने शिकावं, जेणेकरून आम्हाला ते सत्य येणाऱ्या काळामध्ये उपयोगी पडणार आहे हा विश्वास घेऊन आम्ही पुढे वाटचाल करावी. काय मागावं माहित नाही, पण विनंती करत आहोत की आज परत एकदा ते वचन जे आहे ते आशीर्वादित करा आणि आम्हा सर्वांना त्या वचनानुसार चालण्यासाठी इच्छाशक्ती पुरवा. कारण की नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावामध्ये मागतो, म्हणून तुम्ही ऐका. थोडी उजळणी करूया, 5 मिनिटाची उजळणी करूया. जेवढ्या लवकर तुम्ही उत्तरे द्याल तेवढ्या लवकर आपण पुढे वाटचाल करूया. बर, विवाहाचा आणि पवित्र स्थानाचा संबंध काय? काय संबंध आहे का? काय संबंध आहे पवित्र स्थान आणि विवाहाचा? नाही, संबंध काय? पवित्र स्थान काय, विवाह काय, त्याचं नातं काय? आपण ते नातं कसं पाहिलं, का नातंच नव्हतं? बर, पवित्र बंधन. बर, आणखी काय? आणखी काय? बरोबर आहे. आणखी काय? घरामध्ये असावं. बरोबर, फार छान उत्तर. आणखी काय? नाही, ते पवित्र स्थानाशी निगडीत कसं आहे तो प्रश्न आहे.
आठवतं का? एलिया येईल आणि काय करेल? पित्याचे अंतकरण मुलग्याकडे, मुलग्याचे अंतकरण पित्याकडे वळवेल. म्हणजे थोडक्यात काय, पिता आणि पुत्र हे नातं तुम्हाला कुठं पाहायला मिळतं? परिवारामध्ये. मग एलिया येऊन तो परिवारामधलं जे नातं जे तुटलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये कल आलेला आहे, त्या नात्यामध्ये त्रास संकट आलेले आहेत, ते नातं जे तुटलेलं आहे ते नातं परत एकदा स्थापित करण्यासाठी एलियाची गरज आहे. म्हणजे थोडक्यात काय, की जर तुम्हाला आणि मला आध्यात्मिकरित्या वाढ करून घ्यायची आहे तर सर्वात चांगलं ठिकाण कोणतं? परिवार किंवा कुटुंब. म्हणून आपण कुटुंबाविषयी शिकत आहोत. पण देव म्हणतो की मी तुमच्यामध्ये येऊन वस्ती करणार आहे, मला तुमच्यामध्ये येऊन वस्ती करायची आहे, तुमच्यामध्ये येऊन राहायचं आहे. मग आपण राहायचं ज्यावेळेस आपण देवाला आपल्यामध्ये बोलवतो, त्यामध्ये कुठे बोलवतो देवाला? अंतःकरणामध्ये एक झाले. दुसरी गोष्ट कुठं? आपल्या घरामध्ये. मग देव म्हणतो की मला तुमच्यामध्ये वस्ती करायची आहे, तर तुम्ही काय करा, माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करा आणि त्या पवित्र स्थानामध्ये मी तुमच्या संगती येऊन काय करेन? वस्ती करेन. म्हणून परिवार आणि पवित्र स्थान जे आहे ते एकदम निगडीत असं आहे, कारण की देवाला आपल्या घरामध्ये देखील येऊन राहायचं आहे, देवाला पवित्र स्थानामध्ये देखील येऊन राहायचं आहे. देव पवित्र स्थानामध्ये पण आहे आणि देवाला घरामध्ये पण राहायचं आहे. तर घर आणि पवित्र स्थान दोन्ही गोष्टी देवाचं स्थान आहे. बर, आता मागील आठवडे आपण हे शिकलो की ह्या पवित्र स्थानासाठी एक कुंपण आहे. ते कुंपण काय करतं? म्हणजे थोडक्यात काय, की आतल्या गोष्टी सुरक्षित ठेवतात. बरोबर का? आणखी काय करतं ते कुंपण? मर्यादा दाखवतं. कुटुंबाची म्हणजे ह्या आतल्या गोष्टींची पण मर्यादा दाखवतं आणि बाहेरच्या लोकांना पण दाखवतं की बाबा आमची मर्यादा ही आहे, ती मर्यादा ओलांडायची नाही. म्हणून कुटुंबाभोवती तुमचं काय पाहिजे? कुंपण पाहिजे. एवढंच नाही तर आपण पडद्याविषयी देखील शिकलो. ते पडदे कशासाठी असतात? तुमच्या घरामध्ये पडदे जे लावलेले आहेत, तर तुम्ही कशासाठी लावलेले आहेत? हा, म्हणजे थोडक्यात पडदे ह्याच्यासाठी लावलेले असतात जेणेकरून ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या त्या गोष्टी गुप्त राहतील. तुम्हाला माहित आहे का, मी एक ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक पडदा बघितला. ते पडद्या आता सर्वसाधारण खूप ठिकाणी पाहायला मिळतात. तो पडदा जो आहे तो कापडाचा नसून एक एक धाग्याचा असतो. हा, दिसायला म्हणून पडदा असतो, पण पलीकडच्या गोष्टी व्यवस्थित दिसत असतात, बऱ्यापैकी दिसत असतात. समोर कोण आहे, पलीकडच्या बाजूला कोण काय काम करत आहे वगैरे स्पष्टपणे ते दिसत असतात. कधी कधी कोणी ये जा केली की ते पडद्यातले जे धागे आहेत ते एकमेकात गुंडाळून जातात. पण देव ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगत आहे की पडदा म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही स्वतः सुरक्षित पाहिजे आणि इतरांना तुम्ही सुरक्षित ठेवणारे पाहिजे. तर स्त्रीसाठी पडदा म्हणजे ह्या ठिकाणी कुंपण, म्हणजे ह्या ठिकाणी ती त्याचा पोशाख जो आहे किंवा तिचं चारित्र्य जे आहे तिच्याद्वारे तिच्यावरतीही अत्याचार किंवा अरिष्ट येता कामा नये आणि दुसऱ्यांनाही तिचा त्रास होऊ नये. म्हणून ह्या ठिकाणी आपण स्वयंनियंत्रण याच्याविषयी शिकलो. म्हणजे हे कुंपण जे आहे हे तुमच्या थोडक्यात 10 आज्ञा आहे. 10 आज्ञा काय करतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आज्ञा काय करतात? एक कुंपणासारखं असतं आणि त्या कुंपणामध्ये आज्ञा काय करतात? माझ्या ख्रिस्तूला अन्य देव नसावे. कुंपण झालं ते, म्हणजे ती गोष्ट करायची नाही. मग दुसरी आज्ञा काय म्हणते? मूर्ती पूजा करू नको, कोणत्याही गोष्टीची प्रतिमा करून त्याला पूजू नको. म्हणजे थोडक्यात काय, ते कुंपण झालं. मग इथं मूर्ती पूजा होत असेल तर तुमची मर्यादा इथपर्यंतच. तिसरी आज्ञा काय सांगते? परमेश्वराचे नाव व्यर्थ घेऊ नको. म्हणजे त्या ठिकाणी नको नाही नको नाही अशा गोष्टी आहेत. चौथी आज्ञा काय सांगते? शाबात, शाबात दिवस कसा आहे? पवित्र आहे. म्हणजे त्या ठिकाणी मर्यादा आहे का? कोणती मर्यादा तुम्हाला शाबाताच्या आज्ञेमध्ये दिसतं? कोणतं कुंपण तुम्हाला शाबाताच्या आज्ञेमध्ये दिसतं? पवित्रपणे पाळणं. आणखी काय?
अपवित्र गोष्ट करायची नाही किंवा कोणतंही कामकाज जे तुमच्या उपजीविकेच्या निगडीत आहे ते कामकाज करायचं नाही. म्हणजे तुमच्या अवतीभोवती काय आहे ते कुंपण आहे. ते कुंपण जे आहे म्हणून मी वारंवार तुम्हाला म्हणतो की 10 आज्ञा म्हणजे तुमच्यावरती दबाव, तुमच्या आणि माझ्यावरती नियंत्रण एवढं नाहीये. 10 आज्ञा म्हणजे तुमचं संरक्षण आहे. जर ती आज्ञा नसती तर काय झालं असतं? बरं म्हणजे काय? बरोबर आहे. केलं असतं. बरं त्याचा परिणाम काय झाला असता? बरोबर आहे उत्तर त्याचा. बरं. देवाकडे वळाले नसते. लोक म्हणाले असते की 21व्या शतकामध्ये आहोत, माझं कुटुंब मला चालवायचं आहे, माझ्याकडे पैसा पाणी पाहिजे, समाजामधले लोक मला कमी लेखतील, मला समाजाच्या तुलनेनुसार जगायचं आहे, म्हणून मी काय करेन 7च्या 7 दिवस काम करेन. लोक तसं करतायत ज्या लोकांना सत्य माहित. आता जरा लक्ष द्या. म्हणून आज्ञा ज्या आहेत त्या आपल्या संरक्षणासाठी आहेत. आज्ञा ज्या आहेत त्या आपल्या संरक्षणासाठी आहेत. आई वडिलांचा मान राख, ती आज्ञा जर नसती तर काय केलं असतं? त्याच्यामुळं काय वाईट गोष्टी झाल्या असत्या? आई वडिलांचा मान राख ही जर आज्ञा नसती तर त्याचा विपरीत परिणाम समाजावरती आपल्यावरती काय झाला असता? मग त्याचा परिणाम काय? उत्तर दिले मी तुम्हाला, ते उत्तर तुम्ही जोडून पाहत नाहीये. त्या आज्ञेमध्ये आई वडिलांचा मान राख, त्याच्या पुढे काय लिहिले ते सांगा, म्हणजे ते उत्तर मिळालं तुम्हाला. आज्ञा जर माहित असेल तर बघा, पूर्ण आज्ञा माहित असेल तर बघा. आई वडिलांचा मान राख म्हणजे हा बरोबर काय, मी जो देश तुला देत आहे त्या देशामध्ये तू चिरकाळ राहशील. कळालं का? मग आता ते संरक्षण का आपल्यावरती दबाव? पण आपण काय करतो, सैतानाच्या दृष्टिकोनातून आज्ञा बघत आहोत. सैतान म्हणतो एवढा दबाव, तेवढा दबाव, हे करू नको, ते करू नको, ते करू नको. अरे हे करू नको, ते करू नको म्हणजे आम्हाला ते संरक्षण पाहिजे म्हणून देव तर म्हणतो. बोललेलं कळालं का? ते संरक्षण आहे आपलं. त्याच्यानंतरची आज्ञा कोणती? 6वी आज्ञा. 6वी 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 7वी नाही 6वी. बर, संरक्षणच ना, नाहीतर आपणही जिवंत नाही दुसरेही जिवंत नाही, त्याचा परिणाम. 7वी आज्ञा व्याभिचार करू नको, चांगली गोष्ट आहे ना. बर. 8वी आज्ञा चोरी करू नको, बरोबर आहे ना, संरक्षण. 9वी आज्ञा खोटी साक्ष देऊ नको. खोटी साक्ष दिली तर काय होईल? त्याचा दुष्परिणाम सांगा. खोटी साक्ष देण्याचे दुष्परिणाम सांगा, खोटं बोलण्याचे दुष्परिणाम. म्हणजे थोडक्यात काय की साक्ष म्हणजे आपण न्यायालयाच्या दृष्टिकोनातूनच न बघता सर्वसाधारणतः समोरासमोर जे आपल्या घरामध्ये होत असेल, शेजाऱ्यांमध्ये होत असेल, ती जर आज्ञा आपण पाळली नाही तर जो व्यक्ती निर्दोष आहे त्याला खूप त्रास होतो. मग तुम्ही जरी निर्दोष असाल तरी तुम्हाला पण त्रास होईल. म्हणून आज्ञा ज्या आहेत त्या काय आहेत? एक संरक्षण आहे. म्हणजे पवित्र स्थानाचे हे जे कुंपण आहे ना, हे कुंपण पवित्र स्थानाचे जे आहे ते आज्ञेसारखं आहे. आपल्याला संरक्षण पण देतं, आपली मर्यादा पण दाखवतं आणि दुसऱ्यांना पण दाखवतं की ह्या मर्यादेच्या आत तुम्ही यायचं नाही. तुम्ही खूप वेळेस पाहिलं असेल, ज्या ठिकाणी बांधकाम झालेलं नाही त्या ठिकाणी मोकळी जागा असते आणि त्या ठिकाणी फलक लावलेला असतो. काय फलकावरती लिहिलेलं असतं त्या बोर्डवरती? हा बरोबर आहे काय? हा, ही जमीन अमुक अमुक व्यक्तीची आहे. बरं, आणखी काय लिहिलेलं असतं? अतिक्रमण करू नये. बरं, आणखी काय? सर्वसाधारण शब्द काय असतात? बरोबर आहे. हा, मराठीत सांगा. बरोबर आहे, तेच माझ्या डोक्यामध्ये आलं होतं, पण मराठीत सांगा. जे कोणी ह्या जागेमध्ये या ठिकाणामध्ये येण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. आता या जगित गोष्टीमध्ये कायदेशीर कारवाई, तर मग आपण ज्यावेळेस आपल्या परिवाराचा विचार करतो त्यावेळेस एवढी आपण दक्षता का बाळगत? कोणी यायचं बसायचं, कोणी उठायचं जायचं, कोण आहे काय नाही माहित नाही. 10वी आज्ञा शेजाऱ्यांच्या गोष्टीची अभिलाषा बाळगू नको. बर, मग काय झालं असतं जर ती आज्ञा नसती तर?
शेजाऱ्याची पण गोष्ट आपली ना आपली पण गोष्ट शेजाऱ्याची. फार वाईट परिस्थिती झाली. हा म्हणजे थोडक्यात काय की देवाला माहित आहे की मर्यादा कुठे ठेवायची. म्हणून देव म्हणतो की तुमचं कुटुंब जे आहे ना ते कुटुंब तुम्हाला सुरक्षित ठेवलं पाहिजे, कारण की जर मनुष्याची घडवणूक होत असेल तर ती घडवणूक कुटुंबामध्येच होते. त्याला कुटुंबाच्या बाहेर न्या तुम्ही कुठेतरी, आणि त्याला म्हणा की तो हॉस्टेलमध्ये राहा, वसतिगृहामध्ये राहा. वसतिगृहामध्ये त्याची एवढी व्यवस्था होत नाही जेवढी त्याची घरामध्ये. मला माहित नाही की लोक म्हणतात की बाबा हा व्यवस्थित वागत नाही त्याला वसतिगृहामध्ये ला, शिस्त तीच घरामध्ये लावायची. त्याच्यासाठीच परिवार परिवार दिलाय कशाला, कुटुंब दिलंय कशाला देवा. आणि त्या कुटुंबामध्ये तुम्हाला त्या लेकरांना हे शिकवायचं आहे की बाबा वडिलांकडे बघ, अरे बाबा आईकडे बघ, कारण की मोठा झाल्यानंतर तुला माहित पाहिजे की संसार कसा करायचा. आता ह्या गोष्टी तो वसतिगृहामध्ये शिकेल का, किंवा ती वसतिगृहामध्ये शिकेल का? वसतिगृहामध्ये कोणी जायचं ज्यांना आई वडील नाही. वसतिगृहामध्ये कोणी जायचं ज्यांना वाटतं की बाबा आई वडिलांसाठी मला राहायलाच जमत नाही, माझा विश्वास वेगळा आणि त्यांचा विश्वास वेगळा, मला देवामध्ये स्वातंत्र्य पाहिजे, मला त्यांच्यामध्ये गेल्यानंतर स्वातंत्र्य मिळत नाही आध्यात्मिक, मग मला दुसरा पर्याय नाही, म्हणून मी वसतिगृह. असे काहीतरी महत्वाचे मुद्दे पाहिजेत, नाहीतर कुटुंबामध्ये राहायचं. बर, ज्यावेळेस रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, हा म्हणजे आपले जे शरीर असतं ते शरीर संसर्गजन्य रोगांना लगेच पकडतं. फार चांगला मुद्दा, मी हा मुद्दा माझ्या नोट्समध्ये ठेवून. जर तुमची रोग प्रतिकार शक्ती जर कमी झाली असेल तर प्रत्येक रोग जो आहे तो तुमच्या कुटुंबामध्ये. त्या रोगाची वेगवेगळी चांगली नाव आहेत, फार चांगली नाव आहेत. मी म्हणत नाहीत की हे वाईट आहेत बरं का, अजिबात म्हणत नाही. पण जर ह्यांनाही मर्यादा माहित नाही, तुम्हाला जर मर्यादा माहित नाही, तर हेच लोक तुमच्या मध्ये वितुष्टपणा निर्माण करू शकतात. म्हणून देवाचं वचन म्हणतं की विवाह किंवा कुटुंब जे आहे ते पवित्र स्थानाशी फार निगडीत आहे. म्हणजे हे शिकलं की आपल्याला कुटुंब म्हणजे काय हे कळतं, म्हणून हे शिकायचं चाललं. बर, आपण पवित्र स्थानामध्ये द्वार पाहिलं, सत्य मार्ग व जीवन मीच आहे. म्हणजे जर तुम्हाला कोणाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं, देवाला विचारा. एखादा व्यक्ती म्हटला की मला 1-2 महिन्यासाठी तुमच्या घरात येऊन राहायचं आहे, कारण की माझं त्या शहरामध्ये कोणीच नाही आणि मला 2 महिन्यासाठी काम आहे, आणि त्या 2 महिन्यासाठी मला तुमच्या घरी येऊन राहायचं आहे, काय कराल? ये बाबा ये, लगेच ये. येशू ख्रिस्ताला विचारायचं, देवा काय करू, मदत करायची इच्छा आहे, पण मला सांग की मी किती मदत करू शकतो. मग तुम्ही त्याला कुठं ठेवायचं ते तुम्ही निवडायचं. बोललेलं कळालं का? बर, मग त्याच्यानंतर आपण हे पाहिलं, बळीची वेदी. याच्याविषयी वचन आहे का? वचन लिहिलेली आहेत, आठवतं का? बर, गंगाळाविषयी पाहिलं. मग त्याच्यानंतर एक पडदा आहे, आतल्या गोष्टी आत, बाहेरच्या गोष्टी बाहेर. मग त्याच्यानंतर आपण दीप वृक्ष बघितला. मग त्याच्यानंतर धूप वेदी पाहिली, भाकरीचा मेज बघितला. मग त्याच्यानंतर पडदा, त्याच्यानंतर पलीकडे काय आहे? साक्षीपट आहे. मराठीमध्ये दुसरा शब्द काय? नाही, साक्षीपटाला दुसरा शब्द काय? कोश. कोश कोश तो कोश जो आहे त्याच्यामध्ये 10 आज्ञा आहेत, हारुणाची काठी आहे आणि एक भांड्यामध्ये मानना आहे. बर, ठीक आहे. आणि त्याच्यावरती पेटीसारखं, पेटीच्या वरती जसं पेटीचं झाकण असतं तसं ते दयाचं आसन आहे. त्याच्यावरती आणि 2 करूब जे स्वर्गदूत आहेत त्यांच्यामध्ये देव त्या ठिकाणी वस्ती करतो. देव त्या ठिकाणाहून सगळे जे याजक त्या ठिकाणी जातात, महायाजक, त्यांच्याशी देव त्या ठिकाणी बोलतो. देव ह्या ठिकाणी बोलत नाही, देव ह्या ठिकाणी बोलत नाही. देव म्हणतो की मला वस्ती तिथं करायची आहे. म्हणून पती पत्नीचं नातं जे आहे ते तिथलं नातं पाहिजे, इथलं आणि इथलं नसलं पाहिजे.
आता जरा लक्ष द्या. देवाला त्या ठिकाणी वस्ती करायची आहे, बरोबर. देव याच्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? देवाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? त्याचे गुणधर्म सांगा. देवप्रीती आहे. पहिले योहानाचा 4 अध्याय 8 वचन. योहानाचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 8 वचन. पहिले योहानाचा 4 अध्याय 8 वचन. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. आता जरा लक्षात घ्या. देव जर आपल्यामध्ये येऊन वस्ती करू इच्छितो तर आपल्यामध्ये कोण येऊन वस्ती करू इच्छिते? प्रीती. देव म्हणजे काय? देव प्रीती आहे. म्हणजे देव काय म्हणतो? मी जर तुमच्यामध्ये आलो तर प्रेम तुमच्यामध्ये येईल. मागच्या आठवडे आपण शिकलो, आठवतं काय? मी एक वाक्य बोललो, सर्व प्रेम कोणाला द्यायचं? बर, ठीक आहे. वचन काय म्हणतं? सर्व मनाने, सर्व शक्तीने, सर्व अंतकरणाने, सर्व बुद्धीने कोणावरती प्रेम कर? परमेश्वरावरती. मग मी त्यावेळेस प्रश्न विचारला की मग पतीला प्रेम उरेल का? पत्नीसाठी प्रेम राहील का? सगळं प्रेम देवाला दिल्यानंतर देव म्हणतो की जेवढं प्रेम आपण देवाला देईल त्याच्या दुपटीनं 10 पटीनं देव काय करेल? ते प्रेम आपल्याला देईल, जेणेकरून प्रेम सर्वांसाठी पुरेसं असेल. कधी असं झालंय का हो? मला तुम्ही सांगा, कधी असं झालंय का की तुम्ही प्रेम तुमच्या देवावरती केलं, शेजाऱ्यांवरती केलं, कुटुंबावरती केलं आणि बाहेर आला आणि तुम्हाला एक भिकारी दिसला रस्त्यावरती आणि तुम्ही म्हणाला, अरे माझ्यामध्ये आता ह्याच्यासाठी प्रेमच नाही, मी ह्याला पैसे कसे देऊ? प्रेमच उरलं नाही. असं कधी झालंय का? मग तुमच्या मनामध्ये विचार काय आले ज्यावेळेस तुम्ही भिकाऱ्याला पाहिलं? अरे वा, ह्याला पण गरज आहे. जास्त नाही 5 रुपये देऊया, जास्त नाही 2 रुपये देऊया, कमीत कमी 1 रुपये देऊया, काहीतरी धरूया, पण त्याच्यावरती आपण काय करूया? प्रेम दाखवूया. आता ते प्रेम आलं कुठून? तुम्ही आणि मी प्रेम उत्पन्न करू शकत नाही, आपल्यामध्ये ती क्षमता नाही. देवाचंच प्रेम जे आहे ते प्रेम आपण लोकांना देतो. मग मला प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही लोकांवरती प्रेम करत नाही तर तुम्हाला देवापासून प्रेम मिळालेलं आहे का? हा मुद्दा आहे. तुम्ही जर देवापासून प्रेम घेतलं, देवाच्या प्रेमाचा स्वीकार केला ना, तुमच्या आयुष्यामध्ये जितक्या लोकांना प्रेमाची गरज आहे ते लोक प्रेमापोटी म्हणजे उपाशी राहणार नाहीत, प्रेमा वाचून ते उणे राहणार नाहीत. प्रेम त्यांना नक्कीच मिळेल. जर तुमच्याकडून त्यांना प्रेम मिळत नाही तर तुम्हीच देवाकडून प्रेम घेतलेलं नाही हे सिद्ध होत. आता देव प्रीती आहे. आणखी काय आहे? आणखी पुढे वाचूया. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय, तेच पत्र 1 अध्याय 5 वचन. देव प्रीती आहे हे कळालं. आणखी काय? देव आणखी काय आहे? 1 अध्याय 5 वचन. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे. देव प्रकाश आहे. मागच्या वचनामध्ये पाहिलं की देव प्रीती आहे. आता आपण वाचलं की देव प्रकाश आहे. आता मला तुम्ही सांगा की प्रकाशाविषयी तुम्हाला देवाच्या वचनातून काय काय माहिती आहे? देव प्रकाश आहे म्हणजे काय? प्रकाशाविषयी तुम्ही देवाच्या वचनामध्ये याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय शिकलात? येशू जगाचा प्रकाश आहे. आणखी काय? येशू तुझं वचन. बरं ठीक आहे, वचन म्हणजे येशू ख्रिस्तच. बरं ठीक आहे, पावलाकरिता मार्ग वगैरे प्रकाश आहेच. बरं आणखी काय? जो येशू ख्रिस्ताला अनुसरतो तो अंधारात राहत नाही तर प्रकाशामध्ये येतो. बरं आणखी काय? प्रकाश. प्रकाश. मत्तयाचा 5वा अध्याय आठवतं का? आपल्याकडे जर प्रकाश असेल तर तो प्रकाश काय करायचा नाही? कोणतं वचन आहे ते? मत्तय 5 उदाहरण दिले थोडक्यात, मी जवळच उत्तर दिले. मत्तय 5:15. मत्तय 5:15. ज्याच्याकडे प्रकाश आहे. परत एकदा 15 वचन. कशावरती ठेवतात?
दिवट 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 दीपवृक्ष दिवट वरती ठेवतात. देवाचं वचन म्हणतं की प्रकाश जो आहे तो दिवट किंवा एका अशा ठिकाणी पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, प्रकाश मिळेल. आता प्रकाश म्हटल्यानंतर तुम्हाला पवित्र स्थानामध्ये काय कशाची आठवण येते का? दीपवृक्ष. आणखी कुठं प्रकाशाविषयी तुम्हाला कळतं की बाबा त्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रकाश दिसतो? त्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रकाश मिळतो. कुठं वाचलं, कुठं ऐकलं? देव प्रकाश आहे, देव प्रीती आहे. प्रीतीविषयी शिकलो, प्रेमाविषयी शिकलो. देव प्रकाश आहे. आता प्रकाशाविषयी तुम्हाला ह्या ठिकाणी कुठं काय काय माहिती आहे? बर, ठीक आहे, बरोबर आहे. देवाचं तेज, त्याच्यामुळे प्रकाश. आणखी कुठे प्रकाश? प्रकाशासाठी आणखी काय काय पाहिजे? प्रकाशासाठी आणखी काय काय पाहिजे? किंवा ह्या ठिकाणी प्रकाश तुम्हाला आणखी कुठे कुठे दिसतो? त्याचा चेहरा तेजमय होता. बरं, ठीक आहे, पण मला ह्या वस्तूंविषयी सांग. उत्तर बरोबर आहे, पण ह्या वस्तूंविषयी विचार करायचा. ह्या ठिकाणी आणखी तुम्हाला प्रकाश कुठे दिसतो? प्रकाश कोणकोणत्या माध्यमाद्वारे येतो सांगा मला. कोणकोणत्या माध्यम? सूर्य, हा. आणखी काय? चंद्र, हा. आणखी काय? तारे, हा. मेणबत्ती. आणखी काय? जवळच उत्तर आहे. दिवा. कोणती वेदी? इथं कसा प्रकाश आहे तेवढं सांगा. उत्तर बरोबर आहे. प्रकाश इथं कसा सांगा? ज्यावेळेस जाळ त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी प्रकाश येतो. म्हणून म्हटलं मेणबत्ती त्यांनी सांगितली. मेणबत्ती तुम्ही जर ज्योत त्याची लावली आणि मेणबत्ती सुरू केली तर अंधकारामध्ये कुठेही ती मेणबत्ती ठेवा, त्या ठिकाणी प्रकाश नक्कीच येईल. म्हणजे अग्नीचा आणि प्रकाशाचा फार जवळचा संबंध आहे. बोलायला कळालं का? अग्नीचा आणि प्रकाशाचा फार जवळचा संबंध आहे. तर देव प्रकाश आहे, तर प्रेमाचा, अग्नीचा आणि प्रकाशाचा फार जवळचा संबंध आहे. प्रेम, अग्नी आणि जाळ किंवा प्रकाश ह्या तिन्ही गोष्टी काय आहेत? जवळच्या आहेत. आता जरा लक्ष द्या. आपण म्हणतो ना, तुमच्या अंतःकरणातली प्रेमाची ज्योत जी आहे ती अशीच जळत राहू दे. आता ती ज्योत जी आहे ती जळत राहू दे म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये अग्नीचा प्रश्न आला का? आला. ज्योत जळणे म्हणजे अग्नीचा प्रश्न आला. पण आता साक्षात म्हणजे शब्दशः अग्नी नाहीये, पण आपल्याला कळालं नेमकं काय म्हणायचं. तर मला तुम्ही सांगा की देवाच्या वचनामध्ये तुम्ही आत्ताच वाचलं की जर मेणबत्ती लावली तर ती मेणबत्ती आपण काय करत नाही? दडवून ठेवत नाही. मेणबत्ती दडवून ठेवत नाही तर आपण कुठे ठेवतो? ती ड्युटीवरती ठेवतो. बरोबर का? मग त्याच्यावरून आपल्याला कळालं पाहिजे की जे प्रेम आहे त्या प्रेमाची ज्योत जर जळवायची असेल, ते प्रेम जर ठेवायचं असेल तर कायमस्वरूपी ती ज्योत जी आहे ती काय केली पाहिजे? पेट शब्द काय असेल तो? सतत ती जळत राहिली पाहिजे. मग त्याला सतत जळत ठेवायची ती प्रेमाची ज्योत, तर काय करायचं? बर, हा. आणखी काय? आणखी काय? विजू दिलं नाही. विजू दिलं नाही पाहिजे म्हणजे काय? बरोबर आहे उत्तर. आपल्यातली प्रीती थंडावली नसली पाहिजे. मग आता मला तुम्ही सांगा की जर ह्या ठिकाणची जी ज्योत जी आहे, जे अग्नी आहे, ती अग्नी किंवा ते प्रेम जे आहे ते जळ ठेवायचं, तर आता त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? एक तेल पाहिजे, दुसरं काय पाहिजे? अग्नी. केवढी अग्नी केवढं तेल? तुम्ही असे दिवे बघितलेले आहेत की वारं आलं की ते दिवा विझून गेलाय, बघितलं का? भरपूर बघितले. मग त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची कमी पडली? दिव्यामध्ये तेल पण होतं, वात पण होती आणि तो ज्योतमय पण होता. मग तो दिवा का विझला?
बर, फार फार चांगली गोष्ट. त्याला संरक्षण होतं. बर, आणखी काय? आणखी काय? त्या अग्नीमध्ये एवढी ताकद नव्हती की जर वारं आलं तर ते वारं त्याच्यावरती विजय मिळवण्या इतपत त्या अग्नीमध्ये ताकद नव्हती. म्हणजे थोडक्यात जरा लक्ष द्या. देव प्रेम आहे आणि प्रेम तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये पाहिजे. ते प्रेम जे आहे ते कोणत्याही त्रास संकटाद्वारे विझता कामा नये. आणि जर तुम्हाला वाटतं की ते प्रेम विझू नये तर ते प्रेम इतकं शक्तिशाली पाहिजे की कुणी जर येऊन तुम्हाला सांगितलं ना, मी तुमच्या पत्नीला ह्या झाडाखाली त्या झाडाखाली बघितलं, तुमच्या पतीला त्या तिथं पाहिलं तिकडं पाहिलं, तर तुम्ही काय कराल? काय कराल? मागच्या आठवडीच मी प्रश्न विचारला तुम्हाला की किती या ठिकाणी लोक आहेत ते म्हणू शकतील की बाबा माझ्या पतीला माझ्या माघारी जाऊन विचारा, ते माझ्याविषयी चांगलंच बोलतील. माझ्या पत्नीला जाऊन तुम्ही माझ्या माघारी विचारा, ती माझ्याविषयी चांगलीच बोलेल. मग काय कराल? कॉलेजमध्ये शिकत असताना मला एका ठिकाणी एका वयोवृद्ध महिलेनं सांगितलं, ती म्हणाली की विवाहामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. एकदा त्या विश्वासाला तडा गेला की नातं राहत नाही आणि उलट त्या ह्याच्यामध्ये त्या नात्यामध्ये वितुष्टपणा येतो आणि त्याला औषध नाही. त्याला काय नाहीये? औषध नाही. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला ते नातं टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही सातत्यानं ते तेल जे आहे ना, ते तेल म्हणजे सातत्यानं तुम्ही विश्वास 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 जोडायचा प्रत्येक गोष्टीमध्ये. आता ते प्रेम जपून ठेवायचं असेल तर विश्वास कसा जोडायचा त्याला? काय कराल? किती विश्वास तुम्ही टाकाल जेणेकरून ते प्रेमाची ज्योत कायमस्वरूपी जळत राहील? काय विश्वास दाखवाल पती पत्नीमध्ये, आई वडील लेकरांवरती, लेकर आई वडिलांवरती? जे पण काही आपण वाचतो हा. दैनंदिन जीवनामध्ये ते एकमेकांना संपूर्णपणे त्याची माहिती असते. पारदर्शकता फार गरजेची आहे. आई वडील या नात्यानं तुमची जबाबदारी आहे की जे प्रेमाची ज्योत कुणी जळवलेली आहे, सुरुवात केली आहे ती? प्रेमाची ज्योत जी तुमच्या अंतःकरणामध्ये जे जळत आहे ते कोणी सुरू केलेली आहे? देवाने सुरू केलेली आहे. तर ते प्रेम जे आहे ते साठवून ठेवायचंय आणि ते जपून ठेवायचंय. ते प्रेम जे पत्नीसाठी आहे ते प्रेम तुम्ही कोणालाही दुसऱ्या स्त्रीला देऊ शकत नाही. जे प्रेम देवाने तुम्हाला दिले ना ते प्रेम फक्त पतीसाठी आहे. ते प्रेम तुम्ही दुसऱ्याला कोणालाही देऊ शकत नाही. जे प्रेम देवाने तुम्हाला दिले ना ते प्रेम तुम्ही अशाच व्यक्तीला द्यायचं ज्या व्यक्तीला देवाने निवडले. मग ते प्रेम टिकून राहील. नाहीतर ते प्रेम वायफळ जाईल आणि दिवा जो आहे तो कधीच विझेल. का लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही? कारण की ते जे प्रेम जे आहे ते त्या लोकांना त्यांनी दिले ज्या लोकांना देवानं निवडलेलं आहे. म्हणून आपण या बळीची वेदीविषयी शिकत असताना इथली जी ज्योत आहे ना त्याच्याविषयी आपण पुढे शिकूया. या ठिकाणी आपण देवाच्या वचनानुसार पाहूया. लेवी याचा 6वा अध्याय आणि 12 वचन. लेवी याचा 6वा अध्याय आणि 12 वचन. हा हा वेदीवरची जी अग्नी आहे ती जळतच राहिली पाहिजे. म्हणजे प्रेमाची जी ज्योत आहे ना ती कायमस्वरूपी जळतच असली पाहिजे. असं नाही की एक दिवस जळते 2-3 दिवस जळत नाही, मग अचानक कधीतरी महिन्यातून एकदा ती जळते आणि मग बाकीचे 15 दिवस ती प्रेमाची ज्योत जळतच नाही. असं होता कामा नये. सातत्यानं ती ज्योत जळत राहिली पाहिजे. पुढे वाचा. हा आता ज्योत देवाचं वचन म्हणते की त्या ठिकाणी शांती अर्पणे अर्पावी. आता प्रेमामध्ये शांती असते का हो? प्रेम आणि शांती एकामेकांसाठी जातात का विरुद्ध आहेत? एकमेकाच्या संलग्न आहेत. बरोबर. आता ह्या ठिकाणी लिहिलंय की दररोज कधी दुपारी
दररोज सकाळी. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस दिवसाची सुरुवात करता तर पहिलं तुम्ही जो टँक आहे, तुमचा जो हौद आहे तुमच्या कुटुंबाचा, तो तुम्ही पहिलं प्रेमाने भरायचा. बाकीच्यांचा हौद भरायचा नाही. मला जरा तुम्ही उदाहरण द्या. तुमचा विवाह झालेला आहे भरपूर जणांचा. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या प्रेमाचा हौद जर सकाळी भरला नाही आणि दिवसभर तुम्ही कामाला गेला, संध्याकाळी काय होईल? काय होईल नेमकं? काय होईल? भांडण म्हणजे नेमकं काय? बरं, आणखी काय? म्हणजे वादविवाद मला सांगा, कोणकोणत्या गोष्टीमध्ये वादविवाद होते? ते घंगाळ जर तुम्ही भरलं नाही ना प्रेमाचं, काय होईल? सुरुवात इथं आहे, नंतर इकडं. हा, काय होईल? काय फोन येतील? घरामध्ये असं अशांतता होती. फोन काय येतील घरामध्ये पोहोचायच्या अगोदर? किती वेगळा प्रश्न विचारला नाही, कोणालाच काय अनुभव नाही याचा. बरं, ठीक आहे, अविश्वासूपणा येईल. बरं, आणखी काय येईल? आणखी काय येईल? सकाळी तुम्ही तुमच्या पत्नीचा किंवा लेकरांचा हौद जो पाण्याने प्रेमाने भरायचा असतो, तो प्रेमाने जर भरला नाही तर काय होईल? चिडचिडापणा. हा, पहिली गोष्ट म्हणजे चिडचिडापणा. म्हणजे काय की तो हौद जो आहे तो मोकळा आहे. मोकळा आहे म्हटल्यानंतर तहान भूक की ह्या हौदामध्ये प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. मग प्रत्येक वेळेस कुठे आहात? कधी घरी येणार? 10 मिनिटं झाल्यानंतर एवढा वेळ लागतो का घरी यायला? मी इथंच आहे, कोपऱ्यावर आहे, कोपऱ्यावर इथे यायला एवढा वेळ लागतो का? का? हौद तो मोकळा आहे. जबाबदार कोण? जबाबदार कोण? हे घंगाळ जे आहे ना, ते प्रेमानं भरलेलंच पाहिजे. जबाबदार कोण? जबाबदार कोण? दोघं. दोघही जबाबदार. म्हणून ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की जी प्रेमाची ज्योत जी आहे, ती प्रेमाची ज्योत जर जळत ठेवायची आहे, जळत ठेवायची आहे ना, तर दररोज सकाळी उठल्यानंतर ती प्रेमाची ज्योत जळत आहे का नाही ते पाहायचं. हौद भरला असला तरी चालेल, उलटून गेला तरी चालेल, पण रिकामा कधी होता का? तो हौद काय होतो, सकाळी जरी तुम्ही भरला की संध्याकाळपर्यंत मोकळा होता. बोललेलं कळालं का? प्रेमाचा हौद जो आहे तो सकाळी जरी भरला तुम्ही तर दिवसभराच्या त्रास संकटामुळे तो हौद कमी 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 झालेला असतो. तुम्ही कदापि असं म्हणायचं नाही की काल प्रेम दिलं ना मग आज परत काय गरज आहे. हौद संपलेला आहे, मोकळा झालेला आहे. स्त्री तशीच असते. जेवढं तुम्ही प्रेम द्याल तेवढं तिच्यासाठी फायदेशीर असतं, तेवढा तिचा आत्मविश्वास वाढत असतो, तेवढं ती तुमच्यावरती विश्वास ठेवायला जास्त मदत तिला होते. तुम्ही प्रेम कमी दाखवा, पहिला काय संशय येईल? बाहेर कुठेतरी काय तर प्रेम चालू आहे बहुतेक, म्हणून मला प्रेम मिळत. पण तेच प्रेम तुम्ही त्या व्यक्तीला द्या जे कुटुंबामध्ये आहे. पत्नीला मिळालेलं प्रेम हक्क आहे बरं का तिचा. तुम्ही आणि मी काही त्यांच्यावरती उपकार करत नाही, त्यांचा हक्क आहे. ते प्रेम त्या व्यक्तीला मिळालं ना, अविश्वासूपणा राहत. आता जरा लक्ष द्या. या ठिकाणी तुम्हाला प्रकाश पाहायला मिळाला, बरोबर. या ठिकाणी अग्नी आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी देखील प्रकाश आहे. आणखी कोणत्या ठिकाणी अग्नी आहे किंवा आणखी कोणत्या ठिकाणी तुम्हाला प्रकाश दिसून येतो? या वस्तूंमध्ये धूप येते, तिथं काय केलं जातं? धूप धूप जाळली जाते, म्हणजे त्या ठिकाणी अग्नीचा वापर केला जातो. मग अग्नी जे आहे, जे ज्योत आहे ना, ती ज्योत जे प्रेम आहे ना, ते प्रेम जे आहे त्या प्रेमामध्ये धूप जाळली पाहिजे. धूप म्हणजे काय? दुसरा शब्द धूपेला देवाच्या वचनामध्ये
प्रार्थना. तर ती प्रार्थना जी आहे ती प्रार्थना प्रेमामध्ये झाली पाहिजे. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये प्रार्थना झाल्याशिवाय कुटुंब सुरू करायचं नाही आणि कुटुंबाची दिवसाची शेवट करायचं. तुम्हाला जर आठवतं तर ह्या ठिकाणी जे वेदीवरती बळी चढवली जायची ती फक्त सकाळी का फक्त संध्याकाळी? फक्त सकाळी का फक्त संध्याकाळी? कधी? सकाळी पण संध्याकाळी, प्रत्येक वेळेस. आता ह्या ठिकाणी जी बळीची वेदी आहे त्यावरती जे जे बदललं जायचं कोकरू जे आहे, देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणची अग्नी सकाळी आणि संध्याकाळी काय करायचे? तुम्ही चालू ठेवायचे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्हाला वाटतं की तुमचं प्रेम टिकून राहिलं पाहिजे, प्रार्थनेशिवाय दुसरा तुम्हाला उपाय नाही. कुठेतरी वाचलेलं आठवतं का बघा? फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. जो परिवार एकत्र प्रार्थना करतो तो एकत्र राहतो. कुठं वाचलेलं आठवतं का बघा? तो मुद्दा इथला आहे. जर पती, आता पती जो असतो त्याला हजबंड, इंग्लिशमध्ये हजबंड म्हणतात. हजबंड म्हणजे थोडक्यात हाऊस बँड. हाऊस बँड म्हणजे तो कुटुंबाला एकत्र करणारा असतो, म्हणून तो कुटुंब प्रमुख असतो. कुटुंब प्रमुखानं सकाळी आणि संध्याकाळी ह्या वेदीवरती काय करायचं आहे? प्रार्थना करायची आहे. ह्या वेदीवरती ती ज्योत जी आहे ती जळत ठेवायची. जर त्याला माहित नाही ना की बाबा ह्या माझ्या मुलीचा, माझ्या मुलग्याचा, माझ्या पत्नीचा हौद जो आहे, तिचा जो प्रेमाचा हौद जो आहे तो कमी झालाय की नाही माहित जर नसेल ना, विचारायचं. माहित नाही ना, समजत नाही ना की हौद कमी झालाय का जास्त आहे का कमी आहे, माहित नाही ना, विचारायचं की बाबा काय प्रेमाची गरज आहे का किंवा काय गोष्टीची गरज आहे का. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की बाबा त्या ठिकाणी कमी पडलेले, वेळ देणं फार गरजेचं. तुम्ही जर म्हटलं ते काम करून येतो, बाहेरचा माणूस आहे ते काम करून येतो आणि मग वेळ देतो, ते काम होईल, पण इथलं माणूस चुकीचा विचार करेल. मग हा व्यक्ती काय विचार करेल? माझ्यापेक्षा ते लोक जास्त जवळचे, माझ्यापेक्षा हे लोक जास्त जवळचे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की देवाला आपल्यामध्ये येऊन वस्ती जर करायची आहे ना, तर ती वस्ती म्हणजे देवाचं प्रेम आपल्यामध्ये आलं पाहिजे आणि ते देवाचं प्रेमच तुम्ही इतरांना देऊ शकता. जर पती पत्नीवरती प्रेम करत नाही, पत्नी पतीवरती प्रेम करत नाही, तर त्यांना स्वतःला देवाचं प्रेम मिळालेलं नाही. हाच भाग दुसऱ्या मार्गाने सांगतो. जर पती पत्नीचे चुका माफ करत नाही आणि पत्नी पतीच्या चुका माफ करत नाही, तर त्यांना देवापासूनच क्षमा मिळालेली नाही हे सिद्ध होतं. जर देवाची क्षमा त्यांना कळाली नाही की बाबा मी पाप केलं, देवानं मला एवढं मोठ्या भयंकर पापाची क्षमा दिली ना, तो दुसऱ्याच्या पापाची क्षमा करायला पुढं पाठीमाग बघणार नाही, लगेच क्षमा करेल. का? देवाने एवढं माझ्या पापाची क्षमा केली. आठवतं का नवीन करारामध्ये प्रश्न विचारतो येशू ख्रिस्त की बाबा पेत्रा तुला कोण वाटतं की कोण ह्या व्यक्तीवरती देवावरती जास्त प्रेम करेल? ज्याच्या जास्त पापाची चुकांची क्षमा झाली की ज्या व्यक्तीच्या कमी पापांची क्षमा झाली? पेत्र म्हणतो ज्या व्यक्तीनं जास्त पापाची क्षमा केलेली आहे ना, तो व्यक्ती देवावरती जास्त प्रेम. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की तो जाळ जो आहे ना, ते प्रेम जे आहे ना, ते प्रेम सतत जळत ठेवलं पाहिजे. पण जर आपण चुकीचं प्रेम घेतलं तर काय होईल? आता चुकीचं प्रेम म्हणजे काय हो? चुकीचं प्रेम म्हणजे चुकीचं प्रेम आहे का जगात? हा, कोणतं चुकीचं प्रेम? नाही, त्या वस्तू झाल्या. प्रेम प्रेम म्हणजे मनुष्य मनुष्यामधलं नातं, त्याच्यामध्ये चुकीचं प्रेम असू शकतं. बरं, आणखी काय? आणखी कोणतं प्रेम? मतलब म्हणजे थोडक्यात काय की स्वार्थापोटी केलेलं प्रेम. आणखी काय?
आता आपण लेवीच्या पुस्तकाकडे जाऊया. लेवी याचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन. दहावा अध्याय पहिलं वचन. अहरोनाचे मुलगे अहरोनाचे मुलगे बर नाबाद हा व अबीहू, नदाब नदाब हा. व अबीहू अबिहू हे दोन. हा यांनी आपापली झोपाटणी हम्म. घेऊन त्यात अग्नी घातला हा आणि हा. त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. कसला अग्नी? अशास्त्र अशास्त्र. शास्त्र आणि अशास्त्र. शास्त्र म्हणजे काय? मान्य देवाच्या वचनानुसार असलेल्या गोष्टीला शास्त्र म्हणतात. अशास्त्र म्हणजे देवाच्या वचनानुसार नसलेला. म्हणजे देव म्हणत आहे की जर तुम्हाला धूप वेदीवरती ती धूप जाळायची आहे तर देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या इच्छेनुसार जी अग्नी आहे तीच अग्नी घेऊन तुम्ही काय करू शकता? धूप जाळू शकता. कोणती अग्नी, कुठली मशाल घ्यायची नाही, कुठली काडीची पेटी घ्यायची नाही, कुठल्याही गोष्टी घेऊन तुम्ही ह्या ठिकाणी धूप जाळू शकत नाही. देवाच्या वचनानुसार जे जाळ आहे तोच जाळ घ्यायचा आणि ह्या ठिकाणी काय करायचं? धूप वेदीवरती ती धूप जाळायची. पण ह्या दोन भावांनी, कोणाच्या लेकरांनी? अहरोनाच्या पुत्रांनी काय केलं? अशास्त्र, देवाच्या वचनानुसार नाही ते जाळ घेऊन ह्या ठिकाणी त्यांनी धूप जाळली. काय झालं? दुसरं वचन, त्याचा परिणाम काय? तेव्हा परमेश्वरासमोरून हम्म. अग्नी निघाला हम्म. व त्याने त्यात तर त्या ठिकाणी काय झालं? देवापासून एक अग्नी निघाली, येशू ख्रिस्तापासून अग्नी आली आणि त्या अग्नीने ज्या लोकांनी देवाच्या वचनानुसार अग्नी घेतली नव्हती त्या लोकांना काय केलं? भस्म केलं. दोन अग्नीमध्ये फरक काय? अग्नी म्हणजे थोडक्यात काय? अग्नी म्हणजे थोडक्यात ते प्रेम. देवाच्या प्रेमाने अहरोनाचे पुत्र नदाब आणि अबिहू, त्यांचं जे प्रेम होतं देवासाठी ते देवाच्या वचनानुसार नव्हतं, म्हणून देवाच्या प्रेमाने त्यांना भस्म केलं. आता देवाच्या अनुसार प्रेम नसणं म्हणजे काय? त्यांनी एक उदाहरण दिलं, विवाहबाह्य संबंध. बरं, आणखी काय? देवाच्या वचनानुसार ते प्रेम नाही. आपण देवासमोर जातो आणि देवाच्या समोर ते प्रेम ठेवतो, म्हणतो देवा मला आशीर्वाद दे. देव म्हणतो माझं प्रेम वेगळं आहे, तू जे प्रेम घेऊन आलास त्याच्यामुळे माझी धूप वेदीवरती तू काय करू शकत नाहीस? धूप जाळू शकत नाहीस. तुझं प्रेम वेगळं आहे, माझं प्रेम वेगळं आहे. मग मला आता सांगा दुसरं उदाहरण, वेगळं प्रेम म्हणजे कोणतं? अशास्त्र प्रेम. ज्या प्रेमामध्ये देवाचं वचन आहे असं प्रेम कोणतं? समलिंगी, म्हणजे मुलाचं मुलावरती प्रेम. एवढं प्रेम की बाबा ते विचार करतात की आपण लग्न केलं पाहिजे. मुलगा आणि मुलगा. दुसरं काय? मुलगी आणि मुलगी. म्हणून मी काय म्हणत आहे की हे जे प्रेम आहे हे प्रेम अशास्त्र आहे. आणि ते प्रेम घेऊन जर एखादी व्यक्ती तुमच्या कुटुंबामध्ये आली तर देवाचं वचन म्हणतं की देवाची अग्नी आली आणि नदाब आणि अबिहू ज्यांनी ते प्रेम कुठून आणलं? इथं तर ते जाळ मिळत नाही ना. तो जाळ अशास्त्र कुठून आणला? जगातूनच आणला ना तो जाळ. जगातून जाळ आणलेला जो आहे तो जाळ धूप वेदीसाठी वापरत होते, पवित्र विधीसाठी वापरत होते. ती धूप जाळण्यासाठी अशास्त्र जाळ जाळत होते. म्हणून त्या जाळ काय झालेला आहे? त्या ठिकाणी त्याचं कार्य झालं नाही. देवाच्या प्रेमाने त्यांना काय केलेलं आहे? भस्म केलं. आता आणखी कोणतं प्रेम? जे अशास्त्र आहे. कास्ट, ख्रिस्ती धर्मामध्ये जात नाहीये. कोणत्याही जातीचा व्यक्ती कोणत्याही जातीच्या व्यक्तीसंती विवाह करू शकतो. म्हणून ख्रिस्ती मंडळीमध्ये किंवा ख्रिस्ती धर्मामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे लोक पाहायला मिळतात. सांगा अशास्त्र प्रेम कोणतं आहे? दोन उदाहरणं सांगितली, आणखी कोणतं? खूप वेळ शिकलो, लक्षात येत नसेल. अविश्वासू संती असलेलं प्रेम ते अशास्त्र प्रेम आहे. जो व्यक्ती सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीचा सभासद असेल तर त्यानं सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीतल्या व्यक्ती संतीच लग्न करायचं. कारण की का? बाकीचे जे लोक आहेत त्यांचा विश्वास आणि सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीमधला जो विश्वास देवाच्या वचनानुसार जो आहे तो वेगळा आहे. त्यांचा विवाह होऊ शकत नाही.
आहे. येतो येतो एका पाठीमागे एक येऊया. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पंत म्हणता येणार, वेगवेगळ्या धर्मातले लोक म्हणजे ख्रिस्ती आणि अविश्वासू ह्या व्यक्तीमध्ये काय होऊ शकत नाही, प्रेम होऊ शकत नाही. त्याला अशास्त्र अग्नी म्हणतात. जी अग्नी घेऊन तो काय करत आहे, ज्योत लावायचा प्रयत्न करत आहे आणि ती अग्नी सातत्यानं वाढत गेली पाहिजे असा त्याचा विचार असतो. तो हिथून इथं जातो, धूप जाळायचा प्रयत्न करतो, प्रार्थना करायचा प्रयत्न करतो, पण देव त्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. हा, लग्न झालं असेल तर त्याच्यानंतर देव काय विचारत नाही, पण लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी आहेत, आपण विवाहापर्यंतच्या गोष्टीचा विचार करत आहोत, विवाहाच्या नंतरच्या गोष्टीचा जास्त सध्या विचार करत नाही. तर देवाचं वचन म्हणतं की अशास्त्र प्रेम किंवा अशास्त्र ज्या गोष्टी आहेत त्या देवाच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये येता कामा नये. मग तो मुलगा घेऊन येईल ते प्रेम किंवा तुमची मुलगी ते प्रेम घेऊन येईल, ते अशास्त्र प्रेम आहे. त्याच्यामध्ये मुलगा, तुमची मुलगी, आई वडील, नातलग सगळ्यांचं वाईट होतं. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ज्या ठिकाणी तुम्हाला कुटुंब आहे त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या पाहिजेत. आता प्रेम चुकीचं आहे का? नाही, पण ते प्रेम एखाद्या व्यक्तीला देऊपर्यंत ते प्रेम कसं ठेवायचं, सुरक्षित ठेवायचं. येईल ना संधी, लग्नाची संधी येईल ना, त्यावेळेस तुम्ही प्रेम द्या ना. कोणाला द्यायचं ते, कोणाला द्यायचं म्हणजे जे देवाने निवडलेल्या व्यक्तीला द्यायचं ना, भरपूर प्रेम द्या ना. तोपर्यंत काय, ह्या व्यक्तीनं सांगितलं, त्या व्यक्तीनं सांगितलं, तर कुठपर्यंत ते प्रेम साठवून ठेवू आणि कुठपर्यंत ते प्रेम काय करू, सुरक्षित ठेवू. मग कधी 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 काय होतं, ते प्रेम निघूनच जातं, मग चुकीच्या व्यक्ती. मग आई वडील म्हणतात आतापर्यंत तू स्वतःला सुरक्षित ठेवलंस, आतापर्यंत ते प्रेम सुरक्षित ठेवलंस, आता काय झालं. सुरक्षित ठेवलं पाहिजे योग्य वय येऊपर्यंत. आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगितलं, जे लोक 19, 18, 20, 21च्या वयामध्ये आहेत त्यांना ते प्रेम कसं सुरक्षित ठेवायचं माहित. म्हणून आई वडिलांची जबाबदारी लेकरांवरती पाहिजे की बाबा तू सकाळी गेलास, संध्याकाळी प्रत्येक दिवशी 6ला येतोस, 7ला येतोस, 5ला येतोस, आज 8 का वाजले. मग आई काळजीत पडते की मुलगी 8 वाजले 9 वाजले तरी आली नाहीत, कृपा करून विचारा का आली नाही आज लवकर. मग वडील म्हणतो असू दे काहीतरी असेल, विचारा. जेवढ्या लवकर तुम्ही ते विचारपूस कराल तेवढ्या लवकर ती व्यक्ती त्यातून बाहेर पडेल. कारण की एकदा प्रेम झालं की त्यातून बाहेर पडायला ना वर्षानुवर्ष जातात. मग ते डिप्रेशन, मग ती निराशा, मग 6 महिने कुठंच काहीच करायचं नाही, मग जेवता येत नाही, काहीच करता येत नाही, काय असेच बसून. तसं होऊ शकत. म्हणून अशास्त्र प्रेम जे आहे ते अशास्त्र अग्नी जे आहे ती अग्नीवरून तुम्ही ह्या ठिकाणी देवाच्या प्रार्थनेमध्ये प्रवेश करू शकत नाही. देव त्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देईल. ते प्रेम तुम्हाला ज्योत जळवायचीच आहे, पण ते प्रेम कसं आहे, देवाने दिले ना, म्हणून ते सुखरूप ठेवायचं, ते सुरक्षित ठेवायचं आणि देवाला विचारायचं की देवा आतापर्यंत हे प्रेम मी सुखरूप आणि सुरक्षित ठेवले, कोणाला देऊ तेवढं सांग, मगच मी ते प्रेम त्या व्यक्तीला देईन. एवढं सुरक्षित ते प्रेम ठेवायचं, देवाने दिले ना. त्या प्रेमावरती हक्क देवाचा आहे, देवाने दिले ना, देवाला विचारायचं कोणाला देऊ. पुरुष असेल तर पुरुषाला देऊ शकत नाही तो, म्हणजे त्या पुरुषासंती लग्न करू शकत नाही. मुलगी असेल तर त्या दुसऱ्या मुलगीसंती लग्न करू शकत नाही. आणखी काय, विवाह बाह्य ते प्रेम देऊ शकत नाही, देवाचं प्रेम आहे ते. आणखी काय, अविश्वासू व्यक्तीला ते प्रेम देऊ शकत नाही, ते देवाचं प्रेम आहे. असं कसं ते देवाच्या, तुमच्या गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या लेकराला देता त्या लेकराने त्या गोष्टी अशाच वायपळ कुठेतरी खर्च केल्या, आवडेल का तुम्हाला? नाही ना. मग देवाने दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या देवाने दिलेल्या गोष्टी तुम्ही वायफळ का खर्च करा. म्हणून पवित्र स्थान म्हणजे या गोष्टी आपण शिकत आहोत की चुकीची अग्नी घेऊन कोणीही कुठेही जायचं, चुकीचं प्रेम घेऊन प्रवेश कुटुंबामध्ये होतोय का ते तुम्ही बघा. पती असेल, पत्नी असेल, आई असेल, वडील असेल, सासू सासरे असतील, लेकर असतील, कोणी असू दे,
ते प्रेम जे आहे ते प्रेम तुम्ही सुखरूप ठेवलं पाहिजे. ते प्रेम फार मोलाचं आहे. ते प्रेम जर आत आलं ना, किती जणांचा नाश झाला, नदाबन अभियो त्यांचा तर झालाच. पण त्याच्यामुळे किती लोकांना त्रास होतो, आईला त्रास, वडिलांना त्रास, भाऊ बहीण सगळ्यांना त्रास, की बाबा असं कसं. आता जरा लक्ष द्या. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्या वेळेस तुम्हाला येशू ख्रिस्तापासून ते प्रेम मिळतं, त्यावेळेस देव तुम्हाला ते प्रेम इतकं पुरेसं देतो, तर देव म्हणतो की एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये यायच्या अगोदर ते प्रेम तुम्हाला तुमच्या घरातल्यांसाठी काय करायचंय, वापरून घ्यायचंय, विभागून घ्यायचंय. आणि मग देव म्हणतो की जे प्रेम आणखी मी तुला जास्त देत आहे, ते प्रेम योग्य वयामध्ये आणि ज्यावेळेस तुमची तयारी, आठवतात का पायऱ्या पायऱ्या आठवतात का, जोपर्यंत तुमची तयारी होत नाही, जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येत नाही, जो देवाच्या वचनानुसार आहे, तोपर्यंत ते प्रेम काय करायचं, सुरक्षित ठेवायचं. तुम्हाला असे लोक माहित आहेत का की ज्यांनी त्यांचं प्रेम तसं सुरक्षित ठेवलं, त्यांनी त्यांचं प्रेम सुरक्षित ठेवलं, त्यांनी ते प्रेम कोणालाच असं दिलं नाही आणि नंतर त्यांचा पस्तावा, त्यांना पश्चाताप झाला नाही की अरे बाबा उगाचच प्रेम त्या व्यक्तीला दिलं, काय गरज नव्हती. असे कधी आहेत का लोक तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहिलेले? मी तर भरपूर पाहिले. तुम्ही असे लोक पाहिलेलं काय तुमच्या आयुष्यामध्ये, ज्या व्यक्तीनं स्वतः ते प्रेम सुरक्षित ठेवलं, जपून ठेवलं आणि योग्य व्यक्तीच्या मध्ये लग्नाच्या वेळेस ते योग्य प्रेम त्या व्यक्तीला विवाहामध्ये बघितले तसे कुटुंब? बघितले. तुम्ही स्वतःही असाल तसे. म्हणून ते फार गरजेचं आहे. म्हणून वय, समंजसपणा, नोकरी आहे का, या सर्व गोष्टीमध्ये काय होतं, माणूस त्याच्यामध्ये त्याला कळतं की नेमका कसा विचार करायचा. विद्यार्थ्याला कळतं आणि त्यानं त्या भानगडीमध्ये पडूही नये, कारण की फक्त हितच नाही, आपल्याला इथपर्यंत पोहोचायचंय, त्या प्रेमामध्ये पोहोचायचं ज्या ठिकाणी आपल्याला देव भेटेल. म्हणून घरातला जो प्रमुख असतो, त्या प्रमुखानं जर ते प्रेम लेकरांना द्यायचं, जर त्या लेकरांचा हौद जर मोकळा असेल ना, तर ते लेकर 100% घराच्या बाहेर जातील आणि घराच्या बाहेर ते प्रेम सोडतील. खरंच मी सांगतो. बोललेलं कळालं का सांगा. तुम्ही आई वडील आहात तर तुम्हाला देवाने जबाबदारी दिलेली आहे. जर जबाबदारी घ्यायची ताकद नाही, योग्यता नाही, तर देवाला म्हणायचं की देवा आम्हाला लेकरं देऊ नको, आमच्यामध्ये तेवढी इच्छा पण नाही त्या लेकरांना प्रेम देण्याची, आमच्यामध्ये ताकदच नाही. ते बरं, पण लेकरांचा हौद मोकळा ठेवायचा आणि लेकरांना जाऊन बाहेर प्रेम शोधलं, का बाहेर गेलास, हे का केलंस, ते का केलंस, असं का तसं का, ते लेकराची चुकी नाही. म्हणून म्हटलं की सकाळ आणि संध्याकाळ आत्मपरीक्षण झालं पाहिजे प्रत्येकाचं. जेवताना, जेवल्यानंतर, कधी जर तुम्हाला जसं वाटतं तसं, दिवसभरामध्ये त्या व्यक्तीनं काय केलं ते विचारा त्या व्यक्तीला. पती असेल, पत्नी असेल, आई वडील असतील, लेकर असतील, कोणी असेल, सगळ्यांना विचारा की दिवसभरामध्ये तुम्ही काय केलं. मग त्यावेळेस जे सांगतात ना, त्यावेळेस तुम्हाला देव देखील सांगेल की बाबा हा व्यक्ती खरा बोलतो का खोटं बोलतो. प्रेमाचा हौद कायमस्वरूपी भरलेला पाहिजे. जेवढा तुम्ही तो हौद वारंवार भराल, उलटून गेला तरी चालेल, त्याच्यामुळे नुकसान होत नाही. पण हौदामध्ये पाणी जर कमी पडलं तर त्याच्यामुळे नुकसान होतं. हौदामध्ये प्रेम जर कमी पडलं तर त्याच्यामुळे नुकसान होतं. विश्वासामध्ये अविश्वासूपणा निर्माण होतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं की पवित्र स्थानाद्वारे आपल्याला कुटुंब आपलं कसं पाहिजे हे आपल्याला शिकायचंय. आजपासून किती जण निर्णय घेत आहेत की आजपासून सकाळ आणि संध्याकाळ आमच्या घरामध्ये नक्कीच प्रार्थना होईल. फक्त सकाळीच नाही, सकाळी आणि संध्याकाळी. फार छान. ज्यांच्या कुटुंबामध्ये होत नाही त्या कुटुंबामध्ये झाली पाहिजे. किती जण? सकाळी आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस. ठीक आहे. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव.